हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास, तो अपार परमात्मा नित्यासी, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, जनी ज्याचे करीती ध्यान, त्याचे ओक मुक्ती उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी द्वयी ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी न मन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो न्याता। चल विचार सागर तरंग 6वा। कितवा परिच्छेद? हा. 13वा। जागृत पदार्थास देशकाल कारण असल्याचा प्रत्यक्ष अनुभव सांगतो म्हणले होते शिष्य महाराज। अनुभव सांगायचा म्हटल्यावर तो अनुभव तो कशानं सांगतो? प्रमाद ज्ञानानं सांगतो का स्मृती ज्ञानानं सांगतो, यावर अवलंबून आहे।
आपण मागे पाहिलं, स्मृतीमध्ये विषय नसतात. विषय वाचून जे ज्ञान झालेलं असतं, केवळ संस्कारापासून ज्ञान झालेलं असतं, त्याला स्मृती म्हणतात. आणि प्रत्यक्ष वृत्तीजन्य जे ज्ञान आहे त्याला प्रमाद ज्ञान म्हणतात. म्हणून सर्व ज्ञाने अप्रमा आहेत, स्मृती ज्ञान सोडून, प्रमाद ज्ञान सोडून. सर्व ज्ञाने कशी आहेत? अप्रमा आहेत. मग यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा. यथार्थ जरी असेल तर त्या अर्थामध्ये जर शुद्धता नसेल, स्मृतीने जरी ज्ञान होत असेल आणि ते जरी यथार्थ असेल, स्मृती ज्ञानानं जरी यथार्थ होत असेल, पण प्रमाणजन्य असावं ते, मग त्याला म्हणतात अनुभव. जर स्मृतीला प्रमाण्य जर नसेल तर स्मृती ही लंगडी होते अनुभवाला, कारण ते यथार्थ सिद्धांताला मिळत नाही. स्मृतीचा यथार्थ स्मृतीला प्रमाला म्हणजे वेदाच्या प्रमाणाला हा जुळत नाही. म्हणून स्मृती प्रमाण ही चालत नाही. आणि जर स्मृती प्रमाण असेल तर वेदाला अनुसरून असावं लागतं, श्रुती प्रमाण त्याला घ्यावंच लागतं. तर मग त्या ठिकाणी यथार्थ प्रमा होईल. आणि जर स्मृतीला वेदाचं प्रमाण्य लागत नसेल, यथार्थ होईल पण अप्रमा होईल. यथार्थ होईल पण अप्रमा होईल, ते प्रमा ज्ञान होणार नाही, हे का नाही. मग शिष्याला जो अनुभव इथं सांगायचा आहे तो स्मृतीनंच सांगणार आहे, स्मृती ज्ञानानंच सांगणार. मग ती स्मृती वेद प्रमाण आहे का? त्या स्मृतीला, स्मृती ज्ञानाला वेदाचं प्रमाण, शास्त्राचं प्रमाण, गुरुचं प्रमाण लागायलंय का? तो तर बोलायला, तो तर खरं बोलायलाय, पण त्याचं खरं बोलणं सुद्धा खरं व्हायना ना. कसं खरं व्हायना? व्यावहारिक दृष्टीने होत असेल खरं, पण आपल्याला काय करायचंय? प्रमाथिक दृष्टी आपल्याला सिद्ध करायची आहे का नाही. म्हणून देश काल हे मायापासून उत्पन्न होतात. देशकालच होतात का? त्या देशकालासोबत आकाशादी पंचमहाभूत सुद्धा आणि ही सृष्टी सुद्धा एकदमच युगपत उत्पत्ती वेदानं सांगितलेली आहे. तसा आपल्याला अनुभव येत नाही म्हणून वेदाचं खोटं मानायचं का? आपल्याला तसा अनुभव येत नाही म्हणून वेदाचं खोटं मानायचं का? अहो, अंगुराला हात पुराणा झालेत म्हणून अंगूर आंबट मानायचे का? हो, कोलं शिरलं होतं एका अंगूरच्या फळामध्ये, त्याचं तोंडच पुराणा गेलं, उडी मारली तरी अंगूर यायच ना गेली. आणि मग कंटाळून कंटाळून बसलं तिथं. आणि मग त्या ठिकाणी एक उंट आला. म्हणलं, कोले दादा का बसले? काय नाही, उग बसलं होतं. अंगूर काऊन खाणार? आणले आंबट येत. तोंड पुराणा म्हणून सांग की, याच्यात का लाज आहे का? तसंच शिष्याचं झालंय. तुझी वृत्ती तिथपर्यंत निश्चय करायला सरसवत नाही. निश्चय तर सहजासहजी एकाएकी होतीही नाही, कुणाचाच होत नाही. पण तो करणं, रोज 1 घंटा का व्हायना, पण तो निश्चय बांधणं,
वृत्तीमध्ये आणणं, अंतकरणामध्ये चित्तामध्ये साठवणं, हे तर कार्य जीवाला करता येतं का नाही हो? मग वेदाचं जरी प्रमाण्य आपणाला गळी उतरत नसेल, पण त्याला खोटं तर म्हणता येत नाही ना. मग वेद प्रमाणे याच्यावर अनुभव असावा लागतो, वेद प्रमाण्यानुसार अनुभव यावा लागतो. केवळ संस्कारजन्य स्मृतीपासून अनुभव येणं यथार्थ होईल, पण अयथार्थ होईल. व्यावहारिक सत्यता वाटेल, व्यावहारिक सत्यता यथार्थ आहे, आणि प्रातिभाषिक सत्ता अयथार्थ आहे, है की नाही? मागे गेलंय ना. मग यथार्थ आणि अयथार्थ, अयथार्थ तर अयथार्थ आहे म्हणून हे कळत जीवाला, पण हे यथार्थ प्रमा होत नाही. यथार्थ प्रमा व्हायला पाहिजे ना. जगत व्यावहारिक न वाटता सत्य वाटतंय, मग तिथंच यथार्थता वाटते, तेच यथार्थ आहे. पण वेदशास्त्र म्हणतात की ते यथार्थ नाही. व्यवहार कालापुरतच ते यथार्थ आहे, व्यावहारिक सत्यपुरतच ते यथार्थ आहे. आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून जर बघितलं, प्रमाण जर बघितलं, वेद प्रमाणानं जर बघितलं, वेदाचा कस लावून बघितलं, तर ते अयथार्थ. ते कसं आहे? अयथार्थ आहे. अप्रमाण असेल पण अयथार्थ आहे. म्हणून गुरुजी प्रमाज्ञान त्याला वेदाचं साह्य घेऊन प्रमाज्ञानाचं अनुभव त्याला सांगतात, पण तो अनुभव त्याला पटत नाही, म्हणून तो त्याचा अनुभव सांगतो गुरुजीला. समोरच्याचं नाही पटलं म्हणजे कामून पटलं नाही, त्याच्याबद्दल तो सांगत असतो. त्याला म्हणायचं स्वानुभव, स्वतःचा अनुभव. मग त्याचा अनुभव कितपत सत्य आहे, त्या शंकेवरूनच त्याचं कळतं. काय शंका घेतो पहा. महाराज, काही पदार्थ काही देशात व काही काळामध्ये उत्पन्न होतात. काही पदार्थ काही देशात आणि काही काळामध्ये उत्पन्न होतात. जसे उदाहरण देतो, जसं साळी कुठे उत्पन्न होतात, है का नाही? नारळ कोकणातच, है का नाही? आणि ज्वारी महाराष्ट्रात, है का नाही? मग कोकणात ज्वारी येते का? आणि इथं महाराष्ट्रामध्ये नारळ येत नाहीत, है का नाही? आणि तांदूळ बी म्हणजे साळी येत नाहीत, भात पिकत नाही. मग त्यांना देश काळ लागतो का नाही? तिथलचा देश वेगळा, तिथलचा काळ वेगळा, वातावरण वेगळं, इकडचं वातावरण वेगळं. मग याला हे कारण वातावरण आहे का नाही? मग हे इतकं खरं असून बी तुम्ही म्हणतात की देश काळ कारण नाहीत. आता हे प्रत्यक्षेने सगळ्याला अनुभव आहे नाही. हा माझा एकट्याचा थोडाच आहे गुरुजी अनुभव, सगळ्यांचा अनुभव आहे. मग विशिष्ट देशकालाची अपेक्षा असते का नाही? कोणती वस्तू उत्पन्न व्हायची म्हणल्यावर एक विशिष्ट प्रकारचा काळी लागतो, है का नाही? मग वैशाख ज्येष्ठातच आंबे का म्हणून येते, तर मग तर आंबे दुसऱ्या बी महिन्यामध्ये यायला पाहिजे होते.
चैत्रात यायला पाहिजे होते, पौष महिन्यामध्ये यायला पाहिजे होते, फाल्गुन महिन्यामध्ये यायला पाहिजे होते, पण वैशाख ज्येष्ठातच का? तोच महिना का आंब्याला? तो काळ त्याला अनुकूल आहे का नाही? आणि बाकीचा काळ प्रतिकूल आहे. प्रतिकूल काळ असल्यामुळे त्या ठिकाणी त्याची उत्पत्ती होत नाही. मग काळ अनुकूल आहे का नाही? काळ कारण व्हायलाय का नाही? मग असं असताना, प्रत्यक्ष अनुभव असताना तुम्ही म्हणता देश काळ कारण नाही. हे कसं? तसे सर्व पदार्थ सृष्टी कालात उत्पन्न होतात. हे जे पदार्थ उत्पन्न व्हायलेत, ज्यावेळेस सृष्टी असती त्याच वेळेस उत्पन्न होतात. आज जर प्रळय काळ असेल तर त्यावेळेस मग हे पदार्थ उत्पन्न होतात का? मग सृष्टी काल हा पदार्थ उत्पत्तीला कारण मानायचा का नाही? प्रळय काळामध्ये पदार्थाची उत्पत्ती नसते, नाश असते. मग ज्यावेळेस सृष्टी आहे त्या काळी पदार्थाची उत्पत्ती होते, हे कारण मानावं लागेल का नाही? मग असे असता पदार्थ उत्पत्तीस देशकालाची कारणता नाही असे कसे म्हणावे? कसं म्हणावं तसं? अशी शंका केल्यावर फिरून फिरून एखादा माझ्यासारखा जरा असला असता तर म्हणले असे, जाय तुला पटत नाही आणि उद्या येऊ नको. किती सांगायला ते आपलंच लावायलाच. गुरुजी म्हणतात, अरे बाबा, ज्या मायापासून देशकाल उत्पन्न होतात, देशकालाची उत्पत्तीला कारण कोण आहे? माया आहे. मग ज्या मायापासून देशकालाची उत्पत्ती होते का, त्याच मायापासून आकाशादी प्रपंचाची सृष्टीची उत्पत्ती होते. आकाशाची, प्रपंचाची, देशकालाची हे मायापासून उत्पत्ती होते ना. मग त्या मायापासून देशकालाच्या ठिकाणी, त्या मायापासून जिनं पदार्थाची उत्पत्ती केली आहे, त्या मायापासून या देशकालाच्या ठिकाणी कारणता ही प्रतीतीला येते. त्या देशकालाच्या ठिकाणी कारणता नसताना सुद्धा त्या मायेमुळे येते. जर त्या ठिकाणी मायेचा जर प्रभाव नसता तर मग कदाचित देशकालाच्या ठिकाणी आपण कारणता मानली असती. पण देशकालाची जी उत्पत्ती होती ती मायापासून होत असल्यामुळं त्याच्यामध्ये मायाचा प्रभाव आहे. मग मायाचा प्रभाव काय आहे? असत्याच्या ठिकाणी सत्यता दाखविणे, जिथं जे नाही तिथं ते दाखविणे, जिथं जे नाही तिथं है का नाही. दोरीच्या ठिकाणी सर्प नसताना दाखविणे, है का नाही. मग स्वप्नामधले पदार्थ नसताना हे कशाने प्रतीतीला येतात? मायेच्या प्रभावामुळे. हे मायेचे कार्य आहेत. हे काय? मायाचा प्रभाव आहे. मग ज्याचा प्रभाव त्या ठिकाणी प्रतीतीला येतो तो प्रभाव सत्य मानावा का? कारण मायापासून उत्पन्न झालेले कार्य सर्व कसे आहेत? मिथ्या आहेत. कारण मायाच ही स्वभावानच कशी आहे? मिथ्या असल्यामुळं तिच्या पासून जो पदार्थाची निर्मिती होती तो पदार्थ ही तसाच होणार न हो, है की नाही. अहो, जर पितळाचे दागिने केले तर दागिने करणं झाल्यावर ते सोन्याचे होते का? ते पितळाचेच राहणार ना. आणि सोन्याचे केले तर पुन्हा पितळाचे होते का? सोन्याचे केले तर सोन्याचेच. आणि तस माया जशी असेल तसे तिचे कार्य होणार, है का नाही. आणि मग तसं तिच्यापासून सत्य पदार्थाची उत्पत्ती
होतच नाही. आणि विशेष करून सत्य पदार्थ फक्त परमात्मा आहे आणि बाकी परमात्म्याच्या व्यतिरिक्त सर्व मायासहित सगळं मिथ्या आहे, अनिर्वचनीय मिथ्या आहे. मग त्या मिथ्या उत्पत्तीमध्ये जी आपणाला सत्यत्वाची प्रतीती येते, कारणाची प्रतीती येते, कार्याची प्रतीती येते, ह्या प्रतीत्या अनिर्वचनीय आहेत. ह्या प्रतीत्या कशा आहेत? हा, खरं खरं वाटणं सुद्धा अनिर्वचनीयच आहे. नव्हे नव्हे स्वप्न मिथ्या म्हणणं सुद्धा ते तर आहेच मिथ्या, पण ते म्हणणं सुद्धा कसं आहे? मग हे प्रभाव मायाच आहे. कारण शब्द सुद्धा मिथ्या आहे. शब्द ही कसा आहे? मिथ्या आहे. म्हणून शब्दानं जे वक्तव्य केलं जातंय ते कसं आहे? मिथ्या आहे. मग आपणाला जो मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, हे करणंही कसं आहे? मिथ्याच आहे. कारण करायची गरज नाही, पण करावं लागायले कामून तर आपल्या ठिकाणी तो सत्यत्वानं भाव नाही. मोक्षाचा आपल्या ठिकाणी सत्यत्वानं भाव नाही. मग जो सत्यत्वानं भाव व्हायला पाहिजे होता, त्या सत्यत्वाचा आपल्या ठिकाणी अभाव आहे. मग तो अभाव घालविण्यासाठी आपल्याला हे श्रवण मननादी करावं लागायले. तर आणि तो अभाव जो आपल्या ठिकाणी आलेला आहे, हा वास्तविक सत्य आहे का? मग हा अभाव दूर करण्यासाठी आपल्याला सत्य पदार्थाची गरज नाही. तो अभाव मिथ्या आहे, तो मिथ्या पदार्थ काढून टाकायचा म्हणल्यावर त्याच्यासाठी विलास सुद्धा मिथ्याच करावं लागेल ना. जर आपणाला स्वप्नामध्ये एखाद्यानं चाकू मारला किंवा कुऱ्हाडीचा घाव घातला स्वप्नामध्ये, तर त्याला मलमपट्टी जर जागृतीत येऊन केली तर जमती का? मग ती मलमपट्टी स्वप्नातच करावं लागेल ना. मग ही जी आपणाला अभावाची जी प्रतीती येईल ही खरी नाही, ही सुद्धा मिथ्याच आहे. म्हणजेच आपण सदा ब्रह्मरूपच आहेत, पण प्रतीती जी यायली का अभावाची त्याच्या ब्रह्मरूपाच्या, मी ब्रह्मरूप नाही असं वाटायले ना. मग ही जी प्रतीती आपल्याला, असा अनुभव जे आपल्याला यायलाय, तो अनुभव खरा आहे का? कारण जीव ब्रह्मरूप असताना काय म्हणायला? मी संसारिक आहे, मी करता आहे, मी भोगता आहे. आता हे धर्म आहेत का ब्रह्माचे? मग हे त्याचे धर्म नसताना त्याच्या ठिकाणी तो का समजायला? ही भ्रांती आहे. ही त्याला काय झाली? मग ही भ्रांती घालण्यासाठी काय करावं लागेल? उपचार सुद्धा भ्रांतीचाच घ्यावा लागेल. म्हणून त्याची निवृत्ती करण्यासाठी जो विलास करावा लागतो तो सुद्धा मिथ्याच आहे. म्हणून मागे गुरुजीने सांगितलं होतं की वेद गुरु सुद्धा मिथ्या आहेत. तुला वाटत असन हे सांगण्यात आम्हाला संकोचपणा होईल, पण आम्ही त्या ठिकाणी संकोचपणा अजिबात धरीत नाहीत. म्हणून आम्ही माती इकितो पण बुक्का म्हणून इकितो. माती इकितो, बुक्का म्हणून इकितो. माती चिकतो पण बुक्का म्हणून घ्या म्हणतो. बुक्का घ्या, बुक्का घ्या. आणि काय असते ती? घेणाऱ्याला कळाव ना, घेणाऱ्याला कळाव. मग एखादा माती बुक्का म्हणून इकित असेल किंवा बुक्का माती म्हणून इकित असेल, एखादा सांगायलाय की हा बुक्का नाही, ही मातीच आहे, घ्यायची असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ. आम्ही जे हे सांगायलो हे कसं आहे? मिथ्याच आहे.
मग माती म्हणून बुका विकावा का बुका म्हणून माती विकावी? माती म्हणून विकायला. माती म्हणून जर बुका विकावा म्हणलं, असं जर म्हणलं तर त्या ठिकाणी व्यवहार होईल. मातीचे तुम्ही काय करायला? पैसे करायला व्यवहार होईल. पण आम्ही बुक्का इकायलो, पण माती म्हणून इकायलो. आम्ही भ्रमनिवृत्तीचं ज्ञान प्रतिपादन करायलो, पण मिथ्या म्हणून करायलो. म्हणून बुक्काच इकायलो आम्ही, पण माती बोलू नाही. घ्यायचा असेल तर, नाहीतर जर गरज कळली असेल, उपयोगिता जर कळली असेल, तर तुम्ही बुक्का घ्यायला ती माती घ्यायला मागे सरकणार नाही, है का नाही? कारण ती मातीच बुक्का आहे. कारण बुक्का जो होतो तो कशाचा होतो? मातीचाच होतो. कोण्या मातीचा? द्रावळामध्ये जी काय फुफुटा साचतो, धूळ साचती, आणि ती धूळ संतांच्या पायानं तुडवती, आणि ती धूळ झाडून काढलेली तिचा बुक्का करतात. म्हणून तो बुक्का पवित्र आहे. वास्तविक पाहतात ती काय आहे? मातीच आहे. पण आम्ही माती म्हणूनच विकतो. पण काय विकतो? बुक्का विकतो, है का नाही? मग घेणाऱ्याला कळावं आपणाला काय म्हणून घ्यायचंय. बुक्का म्हणून घ्यायचंय का माती म्हणून घ्यायचंय, है का नाही? माती म्हणून तो घेणार नाही. घेणारा माती म्हणून घेणार नाही, बुक्का म्हणूनच घेणार, है का नाही? पण घेणारानं बुक्का घेताना माती म्हणूनच घ्यायला पाहिजे, है का नाही? कारण बुक्क्यामध्ये काय आहे? अधिष्ठान मातीच आहे, है का नाही? म्हणून सूक्ष्म नजर करून व्यवहार करायला पाहिजे. आणि तो सूक्ष्म नजरेचा व्यवहार जो आहे का, तो परमार्थ होतो. सूक्ष्म नजरेचा व्यवहार परमार्थ होत असतो. म्हणून या ठिकाणी शिष्याला गुरुजी बुक्का लावायलेत, बुक्का लावायलेत, पण तो म्हणाला अहो माती है, माती है. गुरुजी म्हणतात नाही रे, हा बुक्का झालाय, तू बुक्का घे ना. कारण बुक्का घेतल्याशिवाय, बुक्का म्हणून घेतल्याशिवाय तो बुक्का ठरणार नाही, है का नाही? जरी कळाली ही माती तरी बुक्का म्हणूनच घ्यावा. जरी मिथ्या म्हणून जरी कळाला शब्द, तरी पण शिरसावंदे करून त्याचं ते ज्ञान, शब्दातलं ज्ञान घ्यावं. वेदानं सांगितलेले जे प्रमाण आहे ते प्रमाण डोळे झाकून घ्यावं. जरी ते माती असेल, पण आज आपणाला तो बुक्का आहे का नाही? कारण जे आपण धरला आहे का, त्याला बुक्का मारून आपणाला त्याच्यापासून सोडविणारा तो बुक्का आहे का नाही? म्हणून शब्द जरी मिथ्या असला तरी मिथ्या संसाराची निवृत्ती करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून शब्दाला शरण जावं आणि अपरोक्ष ज्ञान करून घ्यावं. म्हणून गुरुजी म्हणतात, अरे ज्या मायापासून देश कालाची उत्पत्ती झाली, त्याच मायापासून आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती झालेली आहे. आणि मग त्या मायापासून देश कालाच्या ठिकाणी अनिर्वचनीय कारणता सुद्धा त्या मायाबलानंच प्रतीतीला येते. जशी मायाबलानं देश कालाची उत्पत्ती होते, आकाशादी प्रपंचाची उत्पत्ती होते, तशीच त्याच्या कारणाची सुद्धा ती कारणता सुद्धा त्या ठिकाणी उत्पत्ती होते.
मग त्यामध्ये जी कारणता आपल्याला प्रतीतीला येते का, ती वास्तविक त्या देश कालाची नाहीच. ती कारणता देश कालाची नाही. कारण वास्तविक सर्वांची युगपत उत्पत्ती होते आणि कारणता येण्यासाठी अगोदर कारणाची उत्पत्ती मानावी लागते, तेव्हा कारणता येत असते, है का नाही. आणि कार्याच्या नंतर जे घडतं त्याला कार्य म्हणतात, मग त्याच्या ठिकाणी कार्यता येते, है का नाही. आणि त्या कार्यतावरून कारणता सिद्ध होत असते, त्या पदार्थाची कारणता. मग आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी जी कार्यता यायली त्या कारणतावरून यायली, असं जे तुला वाटायलंय ना, वास्तविक पाहता देश काल त्याचे कारण नाहीतच, फक्त प्रतीतीला आलं इतकंच आहे. वास्तविक पाहता कारणता त्या ठिकाणी त्या देश कालाला नाहीच, आणि कार्यता आकाशादी प्रपंचालाही नाही. कार्य कारण भाव हा मानणं अज्ञानाचं लक्षण आहे. कार्यापासून कारणाची उत्पत्ती होते का, कारणापासून कार्याची उत्पत्ती, कारणापासून कार्य, कारणापासून कार्याची उत्पत्ती होते. हा व्यवहार साधण्यासाठी केलेला नियम आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये मदत व्हावी म्हणून हा नियम झालेला आहे. वास्तविक पाहता कार्याला कारणता नसते, कार्याला कारणता नसते. आतापर्यंत कार्यकारण भाव सांगितला होता, कार्याची सिद्धी करण्यामुळे सांगितला होता, कारणाची सिद्धी होण्यामुळे सांगितला होता, कार्याला कारण असतं म्हणून सांगितला होता. कार्याची सिद्धी जर नसती झाली तर कारणाची सिद्धी झाली नसती, है का नाही. आणि कार्य आणि कारण हे दोन्हीही कल्पित आहेत, हे कळाल्याच्या नंतर सांगावं लागतं. अगोदरच जर कार्यकारण कल्पित आहेत असं जर सांगितलं असतं तर कार्यकारणाच्या ठिकाणी कल्पित भाव निर्माण झालाच नसता. त्या ठिकाणी जी कार्यकारणता जी दिसते ना, ती कल्पित आहे, वास्तविक सत्य कशावरून. आता हे आपल्या सुद्धा विरोधात वाटायले का नाही. कार्याला कारण लागत आहे, मग त्या ठिकाणी ती प्रतीती का म्हणून दिसते तशी. त्या कार्याला कारण कारण आहे, त्या कारणा वाचून ते कार्य होत नाही. मी गेलो तवाच ई झालं, नाही तर इजत नव्हतं. जे पेटलेलं होतं का ते मी गेलो म्हणून ई झालं, नाहीतर इजाला असतं का ते. मग कारणता यायली का नाही आपल्या ठिकाणी. ते कोणी इजविलं, ते कार्य व्हायलेलं जळायलेलं मी विजविलं, मग कारणता यायली का नाही. आणि त्याच्या ठिकाणी ती कार्यता पेटलं होतं, मग कार्यता यायली का नाही. मग ही कारणता कार्यता ही कशी उत्पन्न व्हायली, कार्यकारण कसे उत्पन्न व्हायले. तर जर समजा आपल्याला हे जागृतीमध्ये असं घडलं, असं स्वप्नात नाही का घडत. मग तिथला झालेला सर्व प्रपंच मिथ्या मानायचा आणि इथालचा हे कोणी शिकविलं. मग अगोदरच आम्ही त्याच्यानं जागृता मिथ्या केली, म्हणून जागृता मिथ्या करून व्यावहारिक सत्ता मिथ्या करून स्वप्नाप्रमाणेच ती मिथ्या आहे, आणि ती मिथ्या करून नंतर कार्यकारणाचा अभेद सांगायलो. अगोदर सांगितला का. मग अगोदरच जागृता मिथ्या केली आहे, मग स्वप्नामध्येही कार्यकारण भाव दिसत नाही का. मग कार्यकारण भाव तो मिथ्या आहे का नाही. मग तशीच जागृती आहे हे सिद्ध केले का नाही. मग जागृतीमध्येही कार्यकारण भाव जर दिसत असेल तर तो खरा मानायचा का. मग तोही मिथ्याच आहे. मग आपल्याला जरी वाटत असेल की तुम्ही
ग्रंथ सांगायला आणि आम्ही ऐकायलो, हे सर्व कसं व्हायले? मिथ्या व्हायले. अहो हे सांगणं सुद्धा मिथ्या आहे. तर आम्ही का काय हे सत्य आणि ते सत्य असं थोडंच म्हणायलो, हे सर्व मिथ्या प्रपंच म्हणायलोत ना. ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व कसं आहे? मिथ्या आहे. दुजा भाव थोडाच करायला नाही ना, याच्यामध्ये हे अमुक अमुक असं आहे म्हणून, सत्य आहे म्हणून. फक्त ब्रह्मच सत्य सांगायलोत ना, बाकी सर्व मिथ्याच आहे. म्हणून हे बोलणं सुद्धा कसं आहे? मिथ्याला मिथ्या म्हणणं हे खरं आहे का? हा, मिथ्याला मिथ्या म्हणणं सुद्धा. मग मिथ्याला मिथ्या म्हणलं तर ते मिथ्याचं मिथ्यात्व कसं सिद्ध होईल असं जर कोणी विचारलं तर? आणि मग काय सत्यत्वानं कसं सिद्ध होईल? है का नाही? झालं तर मिथ्यात्वानं होईल. नाहीतर स्वप्नातला सर्प मारता आला तर स्वप्नातच मारता येईल, जागृतीतून कसा माराव? तुम्हाला कथा सांगितली होती का? राजा झोपीमध्ये वनामध्ये गेला होता, याच्यात स्वप्नामध्ये वनात गेला होता आणि तिथं त्याला कोल चावलं होतं. मग त्याच्या उशाला तलवारी होत्या ना, पैसे होते ना, पण त्याला पट्टी करायला सुद्धा पैसे मिळू लागले का तिथं? मग तो दृष्टांत कशामुळे सांगितलेला आहे? ते ह्याच्यामुळंच की त्या राजाला पट्टी करायला सुद्धा पैसे नव्हते स्वप्नामध्ये, आणि शस्त्र उशाला होते, आणि त्या कोल्याला मारण्यासाठी सैनिकाची चौकून फौज असताना सुद्धा कोल्याला मारू शकले नाहीत. का? कारण एक पदार्थ प्रातिभाषिक सत्यातला आहे, एक पदार्थ व्यावहारिक सत्यातला आहे. दोन्हीचा व्यवहार घडत नाही, समान सत्तेमध्ये व्यवहार घडत असतो, है की नाही? तसा जीव जो बद्ध मानायला आहे, ही बद्धता कुठे मानायला आहे? हा कोण्या अवस्थेत मानायला आहे? व्यावहारिक सत्तेत मानायला आहे. मी बद्ध आहे, मी बद्ध आहे, मी संसारी आहे, कुठे म्हणायला आहे? मग व्यावहारिक सत्तेमध्ये तो म्हणायला आहे, तर त्यालाही व्यावहारिक सत्तेतूनच ज्ञान सांगावं लागल, हे का नाही? त्याला प्रातिभाषिक सत्तेतून कसं सांगायला जमल? मग आम्ही जे सांगायला लागलो त्याला झालेला भ्रम आहे तो मिथ्या आहे, त्याला झालेला भ्रम हा मिथ्या आहे. आणि तो मिथ्या भ्रम काढण्यासाठी मिथ्या ज्ञानाची, मिथ्या शब्दाची, मिथ्या वेदाची, मिथ्या गुरुची योजना केलेली आहे ईश्वरानं. कोणी? हे सर्व कशापासून व्हायले? त्या ईश्वरानं म्हणजेच मायेनं. माया विशिष्ट चैतन्य म्हणजेच ईश्वर. मग त्या देशकालाची प्रतीती त्या माया विशिष्ट चैतन्यामुळेच म्हणजे मायामुळेच येते, है का नाही? आता चैतन्य काऊन धरायला जमत नाही तिथं? कारण चैतन्याचा विवर्त हा सदोदित असतो. तो सदोदित असल्यामुळे तो कारण होत नाही, आणि त्याच्या वाचून तर घडत नाही. म्हणून निमित्त धरलंय त्याला. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, म्हणजे निमित्ताला जे जे काय करतो तोच करतो, है का नाही? पण ते चैतन्य करीत नाही, कारण चैतन्याच्या ठिकाणी कार्यता नाही आणि कारणताही नाही. जिथे कार्य कारण भाव नसतो तिथं कार्य होतच नाही. कार्य कारण भाव असल्याशिवाय उत्पत्ती होऊ शकेल का? कार्य कारण भाव आपणाला मिथ्या का व्हायना यालाय म्हणून ही उत्पत्ती दिसायली. ही दिसण्याला कारण काय आहे? कार्यकारण भावच आहे, पण तो कार्यकारण भाव सत्य नाही, आणि तो असल्याशिवाय प्रतीती नाही. कार्यकारण भाव असल्याशिवाय प्रतीती येत नाही, पण प्रतीती जी यायली कार्यकारणाची ही सत्य नाही. कळणं जरा कठीण आहे, पण समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
कार्य कारण भाव हा जो प्रतीतीला यालाय हा काय वास्तविक सत्य नाही आणि कार्य कारणाशिवाय प्रतीती येत नाही. मग जी प्रतीती यायली ती प्रतीती सत्य नाही. प्रतीती यायली ती सत्य नाही. सत्य नाही त्या अर्थी कार्यकारण भाव सुद्धा. सत्य नाही. मग हे जे कार्यकारण भावासहित आकाशादी प्रपंचासहित ही जी सृष्टी आपल्याला प्रतीतीला याली, आपण जन्मलोत, आपण आता मरणार आहेत, हे जे आपल्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न व्हालंय अंतःकरणामध्ये, हे ज्ञान मिथ्या आहे, वास्तविक सत्य नाही. का तर हे ज्ञान भ्रमरूप आहे. कशाहून भ्रमरूप आहे? आपण सच्चिदानंद ब्रह्मरूप आहोत. म्हणून आपल्याला व्हायलेलं हे ज्ञान कसं आहे? भ्रमरूप आहे. सत्य ज्ञान आहे का ते? आपण म्हणायलो का मी ब्रह्मरूप आहे, तसं जर म्हणत असतात तर मग ते सत्य ज्ञान आहे. तेही म्हणणं नाहीच खरं तरी पण ते कळण्यासाठी तरी तसा शब्द वापरावा लागेल ना. मी ब्रह्मरूप आहे हे सुद्धा म्हणण्याची काही असताना म्हणण्याची गरज नाही, पण सांगता वेळेस असा प्रघात करावाच लागेल. म्हणून मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान सत्य ज्ञान आहे. म्हणजे जीव ब्रह्मरूप आहे आणि जर तो मी करता भोगता मानू लागला तर मग ते ज्ञान सत्य आहे का? मग कोणचं ज्ञान आहे ते? ब्रह्मरूप ज्ञान आहे का नाही? मग त्या ज्ञानामध्ये, कोण्या ज्ञानात? भ्रमरूप ज्ञानामध्ये कार्यकारणता प्रतीती यायली. म्हणजे कार्यकारणता कुठं प्रतीती यायली? तर भ्रमज्ञानात यायली. म्हणून ते ज्ञानच व्हायलेलं तुम्हाला कसं आहे? भ्रमरूप आहे. वास्तविक पाहता ते ज्ञान सत्य नाही. मग ज्ञानच सत्य नाही तर त्या ज्ञानापासून व्हायलेलं ज्ञान तरी, अनुभव तरी कसा सत्य मानायचा? स्वप्नामध्ये अनुभव येत नाही का? प्रत्यक्षता नाही का? कार्यकारण भाव दिसत नाही का? सगळं आहे इथल्यासारखंच. पण जागृता आल्याच्या नंतर, ती उपाधी गेल्याच्या नंतर जसा तिथलचा भाव सर्व मिथ्या होतो, तसा या ब्रह्मज्ञानानं, अध्यात्म विद्येने जागृती मिथ्या झाली असता, जागृती मिथ्या झाली असता कार्यकारण भाव सुद्धा मिथ्या आहे. हे न समजायला काय झालं? जागृतीत आल्यावर स्वप्न मिथ्या होतंय, तिथलचा सर्व प्रपंच झालेला भ्रमरूप आहे हे ठरविता येतं. आणि मग ज्ञान झाल्यावर जागृतीतला प्रपंच मिथ्या आहे न ठरवायला काय मरी आली का? असं वेदांत शास्त्राचा चिंतनीय विषय आहे. आणि हा विषय आत्मसात होणं सहसा कोणाला प्राप्त होत नाही. हा चिंतनीय विषय आहे. जे खरं जे वेदाचं मनोगत आहे ते इथंच आहे. हे पटवून देण्यासाठी वेदानं नाना प्रकारच्या युक्त्या करून सांगितल्यात. शास्त्रानं नाना प्रकारच्या युक्त्याची योजना केलेली आहे. नवे हे पटवून देण्यासाठी संतांनी जन्म घेतलेत आणि जन्म घेऊन देह कष्टविलेत. कशासाठी? परोपकारासाठी. देह काष्टविती परोपकारी आहे का? त्याच्यात तेच हित आहे का काही? जसं आहे तसं सांगणं हे त्यांचं कर्तव्य आहे का नाही? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. नाहीतर आणि तसं तर काय, आम्ही बळच घ्या, बळच बुका घ्या असं म्हणतच नाहीत. ज्याला गरज असेल त्यांनी घ्या, मग कोणाला गरज नाही. तुकाराम महाराज म्हणले तसंच. तुकाराम महाराज म्हणले का हो तुम्हाला ज्याला गरज आहे ते येईन तुमच्याकडं, जी काय अडचण आहे ती विचारीन, आणि विचारल्यावर मग तुम्ही सांगा ना. आणि तुम्ही नाही विचारलं तरी कसं सांगायला? कोणाला बी कसं कळण ब्रह्मज्ञान? तुम्ही कोणाला बी कसं सांगायला? ते म्हणले बाबा मी कोणाला सांगतच नाही ना, माझी वाणी अनावर झाली म्हणून माझ्या वाणीतून सारखा तो ओघ चालू आहे.
हा मग कोणी घेईल, पटेन ते घेईल, आणि न पटेन ते घेणार नाही. पण आता माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला शे. पण मी स्वतः तुम्हाला सांगतो की मी मुद्दाम होऊन कोणाला सांगतच नाही. पुशीलाले सांगू मनोगत, जे विचारीन त्यालाच मी सांगत असतो. आणि जर कोणी जरी नसलं तरी, झाड जरी पुढे असलं तरी त्या झाडाला सांगन, पण मनुष्याला मी सांगणार नाही. विचारलं तर सांगन. म्हणून पुशीलाले, पुशीलाले म्हणजे जे विचारी त्याला मी सांगन. किंवा आणखी याचा अतिसखोल अर्थ असं होतंय, ज्याच्या अंतःकरणामधून अहम ब्रह्मस्मी भाव हा पुसल्या गेलेला आहे त्याला मी सांगन. आणि ज्याला ब्रह्मभाव प्राप्त झालेला आहे त्याला मी सांगणार नाही. दोन्ही अर्थानं. म्हणजे ज्याला ज्ञान झालंय त्याला सांगायची गरज नाही, आणि ज्याला कळत नाही त्याला सांगायची गरज नाही. ज्याला कळत नाही त्याला सांगायची गरज नाही, आणि ज्याला कळालंय मग सांगायचं कोणाला? जे विचारीन. हा, ज्याचं पोट दुखायले तो ओवा मागेल आणि त्याला ओवा द्यायचा. म्हणून हे शास्त्र वेदांत जो वारकरी संप्रदायातला मुख्य भाग आहे तो ज्यावेळेस कळून घ्यायचा असतो, तो एकांतातच कळून घ्यायचा असतो. हा बहुतांतामधला विषय आहे का? आणि बहुतांताला हा मान्य वाटतो का? कारण बहुतांतामध्ये सर्व अज्ञानी आहे, आणि अज्ञानी याच्यावर कुत्सित टीका करतात. म्हणून हा सर्वसामान्याला सांगण्यासारखा विषय नाही. जो अधिकारी झालाय कशाचा? या विषयाचा. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान या विषयाचा जो अधिकारी झाला आहे की मला ब्रह्म स्वरूपता प्राप्त करून घ्यायचीच आहे, अशी ज्याला तीव्र इच्छा झाली आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. आणि तो मुमुक्षुचा हा विषय आहे. म्हणून मुमुक्षुला सांगितलेलं आहे हे ज्ञान, कुणालाही नाही, है की नाही? म्हणून मुमुक्षुता प्राप्त करून आपण हा विषय चालू केला आहे. अगोदर केला का? म्हणून अगोदर हरिपाठ घातला. पंचीकरणामध्ये मुमुक्षुता आपल्यात आली, आणि ती मुमुक्षुता आल्याच्या नंतर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उपदेश आपण विचारसागर नावाचा ग्रंथ घेतला. हे आपला क्रम हा योग्य दर्शविलेला आहे, कारण हे आपण ठरविलेलं नाही, हे गुरुजीनं ठरविलेलं आहे. रंगनाथ गुरुजींना सुद्धा आणि सारडा गुरुजींना सुद्धा असंच केलंय, आणि त्याचे आपणाला अनुभव आहेत, आणि तोच त्यांनी सांगितलेला अनुभव इथं आपण प्रतिपादन करायला. याच्या वाचून व्यतिरिक्त दुसरं काय आहे का इथं? मग हे कळणं कोणतं? यालाच गुह्य म्हणतात. हे गुह्य ज्ञान अर्जुनाला भगवंतानं हेच सांगितलं आहे, उद्धवाला हेच सांगितलं आहे. याच्या वाचून दुसरं कोणतंच सांगितलेलं नाही. आणि त्यांना भगवंतानं सांगितलेलं गुह्य ज्ञान हे पटलं आणि ते मुक्त झाले. इति गुह्यतमो शास्त्र मिदमुक्तो मया नघ एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृत्य कृत्यस्य भार. तिथंच गीता संपली. मग हे ज्ञान सांगून कृत्य कृत्यता होत असते, म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो, म्हणजे होतोच. पण तसा निश्चयही करावा लागतो, म्हणजे करावा लागतो. म्हणून जागृती ही स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, आणि जागृतीमध्ये प्रतीतीला येत असलेले देश काल हेही मिथ्याच आहेत, आणि त्या देश काला त्या ठिकाणी येणारी कारणताही, आणि आकाशादी प्रपंचच्या ठिकाणी येणारी कार्यताही. पण प्रतीतीला येते, येऊ द्या ना, प्रतीतीला आलं तर येऊ द्या.
जर आपल्या ठिकाणी तसा निश्चय असेल तर ती प्रतिती काय करते? ती प्रतिती काय करणार? जर समजा एखाद्या पडद्यावर ढन ढन आग लागली, पडद्यावर जळू दे ना, किती जळायचे ते तर थोडंच पोळत आहे. का तिथंच त्या बघायला गेल्यावर पिक्चर मध्ये तिथंच गर्दा करायचा, पळा 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 पळा, आग लागली आग लागली. किंवा एखादा हिरो एखाद्याला मारायला लागला तर इकून त्याला खेटर काढून फेकून हाणायचं. नाही कळाल्या होईन तसं? कळाल्या होईन का? आणि मग तसं इथं कळाल्यावर तसं होणार नाही ना, त्या चुका होणार नाहीत. मग जगत मिथ्या आहे ह्या वृत्तीनं जर तो मुमुक्षू स्वस्वरूपाचं ज्ञान जर घेत असेल आणि त्याचाच जर निश्चय करीत असेल तर तो मुक्त न व्हायला काय झालं? म्हणून हा सिद्धांत आहे की जीव ब्रह्मरूप होत असतो. ब्रह्मरूप त्याला प्राप्त करून घेता येतंय का? म्हणून तर ते ब्रह्मरूपच आहे. फक्त त्याला काय झालंय? भ्रम झालाय. तो भ्रम निवृत्त करायचा आहे का नाही? म्हणून ही जी कार्यकारणता आपणाला मिथ्या आहे, अनिर्वचनीय मिथ्या आहे. तेच नाही, सगळंच कसं आहे? ब्रह्मा व्यतिरिक्त. सुरुवातीलाच विवेकाची आपण व्याख्या बघितली होती. यालाच विवेक म्हणतात. हाच मोठा विवेक आहे. हीच इमारत आहे विवेकाची. आता जो आपल्याला अनुभूती सांगायली थे हीच काय आहे? इमारत आहे. त्या काळी आपण आत्म्या व्यतिरिक्त सर्व कसं अनात्म रूप आहे म्हणून सांगितलं होतं. एक आत्मा सत्य आणि बाकीचं सर्व मिथ्या आहे. याला म्हणतात विवेक. याला काय म्हणतात? विवेक. आणि वैराग्य इहे लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. ह्या दोन्हीवरच तर आपली इमारत या ठिकाणी उभा आहे. नाहीतर ही इमारत इथपर्यंत चढलीच नसती. म्हणून विवेक ढासळू देऊ नये. विवेक ढासळला कारण तो पाया आहे आणि त्याच्यावर ही इमारत आहे. त्या विवेकाच्या पाया, वैराग्याच्या पायावर ही बोधाची इमारत आहे. आणि ही इमारत जर पडू द्यायची नसेल ते पाया घट्ट ठेवावा लागतो. त्या पायाला कुंकून सुरुंग लागायले का बघा? सुरुंग लागत आहे. माया कळू देत नाही सुरुंग लागलेलं. कारण श्रवण करता करता जो श्रवणाला येत नाही त्या अर्थी सुरुंग कुठेतरी उंदर लागलेत. कुठेतरी उंदर भोकाड पाडायलेत. पण ते भोकाड पाडताना सुद्धा कळत नाही. वाटतं हे खरंच आहे, ते खरं आहे. ते भोकाड पाडणं ती माया कळू देत नाही. जसा उंदरानं पाय झोपेमध्ये टोकारलेला ते कळू देत नाही का? कळत आहे. उंदीर पाय खातय, बोट. मला अनुभव आहे. पण अजिबात कळू देत नाही ते. तसं माया ही अजिबात कळू देत नाही कोणाला? साधकाला. त्याच्या मागे लावतात उंदीर, पंता. हे वाईट व्यसनाचे. पण त्याच्यापासून आपण सावध राहावं. माया असं करती म्हणजे करती साधक अवस्थेमध्ये. प्रत्येक जणाला करती, प्रत्येकालाच करती. तीच तर परीक्षा आहे ना. मग त्याच परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावं लागतंय. मग काय गळून जाते, गळत येत ना. त्याला तेच खरं वाटत आहे आणि हे इकडचं खोटं वाटतंय. का म्हणून खोटं वाटतं? ते मायाचा प्रभाव आहे. हे सुद्धा काय आहे? असा हे मायाचा प्रभाव आहे. हे भल्या भल्याशी काय म्हणलंय? भल्या भल्याशी लावीन बट्टा. ही माया अशी आहे
ती बट्ट्या लावल्याशी हा बर ती निष्ठी काय ते अनित्य कार्य करायला लावती आणि कळू देत नाही. ते करायला लावती पण कळू देत नाही. त्याच्या हातातून ते घडविती म्हणजे घडविती माया. आणि ते झाकून ठेवत नाही पुन्हा तिने. बघा ना कशी चमत्कारिक आहे. बर ते कार्य ती गपचिप त्याच्या पाठीमागे ते विषय लावती. हा मग ते झाकून तशाला तसे ठेवावं ना तिनं. अगोदर गपचिपच करायला लावती. अजिबात कळू देत नाही कोणाला. हा त्याला सुद्धा कळू देत नाही. तर ज्याच्या विषयाचा ती घात करते ना त्याला सुद्धा कळू देत नाही याच्यावर घात केलाय म्हणून. त्याला सुद्धा कळू देत नाही. आणि मग ते एकदा तो त्याच्यामध्ये दूषित झाला की मग ती त्याचा स्फोट करते. का सगळ्या जगात आणती त्याला. आणि ते जगात आणलं की मग त्याच्या वृत्तीवर परिणाम पडतो की मी दूषित आहे आणि जगानं पाहिले. मी दुष्कर्म केलेले हे जगानं पाहिले. जग मला आता वाईट मानणार म्हणून माझं तोंड जगामध्ये दाखवायला योग्य रीतीचं नाही असा त्याच्या ठिकाणी दोष प्रबळ बसतो अंतःकरणामध्ये. आणि मी दूषित आहे असा त्या ठिकाणी मी पापी आहे असा त्याचा काय होतो अनुभव होतो. आणि मग अज्ञानता काय आहे मग ही अज्ञानता हीच अज्ञानता आहे ना. मग अज्ञान कोणतं आहे. हा इथंच तर अज्ञान घर करून होतं ना. मग तिथं म्हणजे माया कसा घाली हे काही कळत नाही. नव्हे ब्रह्मज्ञान घेताना सुद्धा ती ब्रह्मज्ञान विषय कळू न देणं हे तिचंच कार्य आहे. मल कोणाचं आहे स्वरूप. विक्षेप कोणाचा स्वरूप आहे तिचंच आहे. आणि ते मल विक्षेपणाचा आपल्याला विषय कळत नाहीत ना. हे ज्ञानाचे. आणि ते मल विक्षेप निवृत्त झाल्याशिवाय ज्ञान होत नाही म्हणून कसं सांगायले ते याच्यामुळे सांगायले. हे मल विक्षेप म्हणजे ही माया आडवी ती हेच माया आहे. अज्ञान हीच माया आहे. अविद्या हीच माया आहे. आणि मिथ्या हीच माया आहे. आणि ते मिथ्या सत्य असत्याहून वेगळंय. त्याला खरं म्हणा येत नाही आणि खोटं म्हणा येत नाही. म्हणून हे विलक्षण आहे. हे कसं आहे निराळच आहे. म्हणून याच्या नादी लागू नये. हे खड्ड्यात घालणार आहे. हे तत्व कसं आहे खड्ड्यात घालणार आहे. जोपर्यंत अंतःकरण मिळालंय त्या अंतःकरणानं परमात्मा करता येतो प्राप्त करता येतो. अनुभव परमात्म्याचा घेता येतो. म्हणजेच परमात्म्याचा दुसऱ्या कोण्या परमात्म्याचा का नाही. हाच आपला जीव. म्हणून जो आपण आतापर्यंत राहत होतो अनुभवानं ते आपण नसताना सच्चिदानंद जे ब्रह्म आहे ते आपलं खरं स्वरूप आहे. हे भ्रमानं आपल्याला प्रतीतीला आले. या निश्चयावर मुमुक्षूनं ठाम राहायला पाहिजे. जरी कुण आघात आला तरी तो आघात सोसावा लागतो. पण त्या आघातानं घाबरून जायला जमत नाही. त्या ठिकाणी त्या आघातानं आपली जी स्थिती आहे ती स्थिती सोडायला जमत नाही. म्हणून संत कितीही आले आघात तरी त्यांनी त्यांची स्थिती सोडली नाही. सोडली का. आणि त्यांच्यावर आघात झाले नाहीत का. मग ते कशामुळे ते दाखविले आघात होतात. संतावर सुद्धा झालेत. सोशी जनाचे आघात सोसतात संत. कारण सोसल्याशिवाय दुसरा पर्याय कुठे येत. सगळे कसे येते हे जन कसं आहे सगळं अज्ञानानं बरबाटलेलं आहे. हे बरबटून गेलंय. तुम्ही त्याला किती विवेकाच्या गोष्टी सांगा अजिबात तो मान्य करणार नाही. उलट तो जो त्याला उपदेश करायला का त्याच्यावरच चिखल फेकण्याचा तो प्रयत्न करणार.
अहो जर समजा एखादा धुरुडी खेळायली तर दारू पिऊन आणि त्याला सांगितलं की अरे बाबा नका करू, रोगराई होईल, नाका तोंडात गेल्यावर तुम्हाला दवाखान्यात जावं लागल, ते का खेळायचं बंद करतेत का? उरपट त्यालाच लावते तर. असं जनाची रीत आहे ही, जगाची रीतच उरपाठी. हे उरफाट जग आहे ना, हे का सोयीच आहे का? हे जात्याला पळतं म्हणते, हा? जात्याला गाडी म्हणते, जात्याला गाडी म्हणते, आणि गाड्याला जात म्हणते. हे का खरंय? जात हे जगच तसं आहे. ते जात गाड्याला असते, जात ते कुठे जात नाही काय नाही, पण त्याला जात. त्याला गाडी म्हणावं लागतंय का नाही? गाड्याला येते त्याला गाडी म्हणाव, पण त्याला नाहीत म्हणत गाडी. जे जातय का इथून दुसरीकड त्याला गाडी म्हणतात. आता ते कुठे गाड्याला का जातय इथून तिथून कुठवर बी जातय, त्याला गाडी. असं ही जगाची रीत आहे. अशी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी मध्येच सांगितलं जगाची रीत कसं आहे जगत म्हणून. म्हणून जगाकड पाहण्याचा दृष्टिकोन बदला. जगाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय परमार्थ होत नाही. जितकं कमी व्यवहार करता येईल जगताशी तितका कमी व्यवहार करा, तर आपलं कार्य साधेल. जितका संबंध कमी करता येईल तितका संबंध कमी करावा लागतो. संबंधात आले की संस्कार लागतात म्हणजे लागतात. मग सिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठेही टाकलं तरी काही होणार नाही, पण सिद्ध व्हायला पाहिजे. सिद्धाला सोनं एकदा झालं की ते मातीत कितीही कोण्याही मातीत पुरा, त्या सोन्यावर काही परिणाम होत नाही. कामून ते सोनं आहे ना. पण तुम्ही लोखंड किती बी याच्यामध्ये तुम्ही गुंडाळून ठेवा, त्याला गंज लागतो. म्हणजे नाही आडवं पडलंय जमिनीवर, एखादा म्हातारा म्हणते वय पोरा आरते खाली पडेल ते लोखंड उभं करून तरी ठेवी, गंज लागन त्याला पावसाळ्यात. जरी उभं केलं तरी पण ते का गंजणार नाही का? कामून ते लोखंड आहे ना. पण सोनं पुरून ठेवलं तरी त्याला काही होत नाही. तसा सिद्ध पुरुष एकदा सिद्धता प्राप्त झाली की मग तुम्ही जनात अजनात कुठेही जा, तुमच्या वृत्तीवर काही परिणाम पडणार नाही. वृत्तीवर परिणाम पडू न देणे हीच परीक्षा आहे. हे परीक्षामध्ये पास होणं आहे. वृत्तीवर परिणाम होऊ नये, वृत्तीचा विवर्त सतत राहावा. वृत्ती परिणामात जाऊ नये, विवर्तत राहावी. आणि विवर्त सदा मुक्त आहे. विवर्त सदा मुक्त आहे. त्याच्यापासूनच होत जरी असलं तरी ते चैतन्य त्याला कारण ठरत नाही. असं या ठिकाणी जागृत पदार्थास देशकाल कारण नाहीत हे गुरुजीने सिद्ध केलं आहे. कारण त्याची तशी शंका होती की जागृत पदार्थास देशकाल कारण आहेत. त्याच्यावर त्याची प्रत्यक्षता अनुभव त्यानं दाखविला होता, पण त्याचा अनुभव टिकला नाही. म्हणून गुरुजीनं या ठिकाणी थोडस जातीवर येऊन त्याला सांगितलं की बाबा असं आहे, मग हा भाव जाऊ देऊ नको, आहे का नाही, हे मान. असं सांगून पुढे तो शास्त्रातून आता शंका करतो. कारण बाहेरून कुठेच गुरुजी अडकणार, आहे का नाही. मग आता त्यांनी जे सांगितलंय का त्याच्यातच अडकवायचं त्याला, असा त्यानं काय केलाय, कयास केलाय. म्हणून पुढच्या शंकेमध्ये देशकालाच्या कारणतेबद्दल अन्यथा ख्यातीचा स्वीकार हा कसा प्रकार आहे. अन्यथा ख्यातीचा स्वीकार करावा लागतो का न करावा लागतो? कारण वेदांतांची कोणची ख्याती आहे? अनिर्वचनीय ख्याती आहे, है का नाही. आणि अन्यथा ख्याती ही
दुसऱ्या शास्त्राची आहे, अख्याती दुसऱ्या शास्त्राची आहे का नाही? असत ख्याती, ह्या ख्यात्यावर शंका घेणारा शिष्य हा काय साधारण नसतो. मतावर घेतलेली शंका आहे, सिद्धांतांच्या मतावर घेतलेली शंका. तो विषय आपण उद्याच्या वेळात घेऊ. तोपर्यंत थांबू. कुंडली कवरदे हरिविठ्ठल. श्री गुरु